स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलला, ज्याचं नाव आहे राईड विथ हंटर. तर मित्रांनो, ही आहे आपली बाईक हंटर 350 डेबल रेड, तर टॉप मॉडेल. तर आज आपण करणार आहोत चेन क्लिनिंग. तो त्यासाठी आम्ही घेत आहे मोटिव्हचा क्लिनिंग प्लस स्प्रे आहे, चेन लूब आणि चेन हे, आणि एक WD-40चा एक आहे. नेक्स्ट आपण ट्राय करू. फर्स्ट टाइम आपण ट्राय करतो आणि आपल्याकडे ब्रश आहे. सो लेट्स गो. जसं की तुम्हाला सांगितलं, आपण चेन क्लिनिंग करणार आहे. तर ही आहे आपली बाईक आणि सो तुम्हाला मी चेनची हालत दाखवतो काय झाली. काहीच पूर्ण चेन ब्राऊन झाली आहे. सो लेट्स गो. आपण आता करणार आहे चेन क्लिनिंग. सो गाईस, पहिले आपण आपल्या गाडीचा कपडा आहे. सो पहिले आपण चेन साफ करून घेऊया. चेन कारण की गंज लागले, माती लागले. सो त्यानंतर मग आपण स्प्रे मारू, मग ब्रशिंग करू. सो लेट्स गो ऑन चेन साफ करू. गाईज, आता आपण चेन तर कपड्याने साफ केले. सो आता आपण मोटूलचा क्लीनर यूज करू. क्लीनर यूज केल्यानंतर आपण WD-चा स्प्रे यूज करू. सो लेट्स गो. आपण क्लीनर यूज करू. सो गाईज, हा आपला मोटूलचा क्लीनर आहे. सो आपण आता हा ट्राय करूया. मी फर्स्ट टाइम ट्राय करतोय, सो मला याचा एक्सपिरियन्स नाही आहे. सो ज्याने यूज केला असेल त्यांनी कमेंटमध्ये सांगा का हा कसा आहे आणि काय आहे. तो तुम्हाला क्लोज व्ह्यू दाखवतो. या जवळ आपण क्लोज बघू. त्यासाठी पहिले तर मी गाडी स्टार्ट केली, गिअर बॅग टाकली, तो इझी पडेल आपल्याला. आणि हा आता आपण नेक्स्ट स्प्रे ट्राय करूया, बघूया. तो गाईज, आपण आता क्लीनर यूज केला होता आणि आता आपण हा आपल्याकडे ब्रश आहे. तो या ब्रशने आता आपण चेन थोडी घासून घेऊ. तर गाईज, आपण आता हा फर्स्ट टाइमच चेन क्लिनिंग यूज केला आहे आणि मला तर आता बऱ्यापैकी थोडा क्लीन दिसावा लागला. म्हणजे पहिले जशी माझी चेन होती तशी मला आता एकदाच घालता तर दिसायला लागले. तर आपण एकदा रनअपमध्ये एकदा गाडी घासून घेऊया. थोडा हात सांभाळून गाईज. आपण क्लीनर यूज केला होता तुमचा, आणि आता आपण मग ब्रश करतो. पावसामुळे थोडा आम्हाला पोज घ्यावा लागला, पण आता परत स्टार्ट करू. परत ब्रश क्लीन करून घेऊ.
मित्रांनो, तुम्ही बघू शकता की आपली पहिलीची चेन आणि आत्ताच्या चेनमध्ये खूप फरक आहे. मगाशी अशी पूर्ण ब्रॉन्झ ब्रॉन्झ दिसत होती आणि आता बघा एकदम जरा क्लीन झाली आणि त्याच्यानंतर आपण त्याच्या ब्रशने फिरवतो अजून जरा चांगली दिसायला लागले. तर आपण जरा आता WD वाला स्प्रे पण यूज करून बघू. तर आपण आता तो ट्राय करूया. तर काही WD-40चा स्प्रे, तर आता आपण हा ट्राय करूया. बरं एकदा प्रश्न क्लिक करू. गाईज आपण आता दोन्ही स्प्रेने क्लीन केले आणि आता आपण आता चेन फुटून घ्यावे कपड्याने. गाईज स्टार्टिंगला दाखवलेली चेन आणि आताच्या चेनमध्ये आपल्याला खूप डिफरन्स दिसतोय. म्हणजे जो पहिलीचा रस्टिंग होती ती आता गायब झाली आहे पूर्ण आणि आपली जशी पहिली चेन होती तशी थोडीशी दिसायला लागली. तर आपण आता याला ल्यूब करूया आणि मग आपला चेन क्लिनिंग पूर्ण कंप्लीट होईल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तो गाईज हा आता आपला मोटूचा चेन लूब आहे. तो आता आपण हा मारूया. आधी क्लिनर मारला तर चेन लूब मारला. तर गाईज आपला आता चेनचा मेंटेनन्स तर झालेला आहे. पहिला आपण चेन लूप यूज करून बघितला, त्याच्यानंतर WD-40 यूज करून बघितला. दोघांचा मध्ये डिफरन्स सेमच होता आणि आता फायनली आपण क्लिनिंग करून मग आपला चेन लूपचा ह्या मोटूलचा चेन लूप आपण यूज केला आहे. तो आता आपण तुम्हाला गाडी थांबवून दाखवतो. तर गाईस चेन बघू शकता आता एकदम प्रॉपर क्लीन झाली. ही जरा चेन आता जरा गाईस चांगली दिसते. तर गाईस जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. गाईस भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टाटा.